पाहायला मिळाला. आणि त्यानंतर आपण पाहू शकतो की चांगलं क्रिकेट मात्र सध्या तरी खेळत असताना हे संघ आपल्याला पाहायला मिळतात. दोन साईड ट्रिपल 4 नागले खेळताना पाहायला मिळते. त्यांच्या समोर आपण पाहिलं नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होता स्पोर्ट्स नागले या टीमला ओम साईड ट्रिपल बी नागले संघाला पण पाहिलं तर इथून पराभवाच्या छान नेऊन सोडला गेला एकविरा नागले टीम. आणि नुकताच झालेल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर जिवतानी नागले या टीमला पराभवाच्या छायेमध्ये नेऊन ठेवलं सम्राट स्पोर्ट्स सातारा या टीमने. आता आपण पाहणार आहोत की इथून एक संघ येताना पाहायला मिळेल जो आपल्याला आजच्या दिवसातल्या टॉप 3 मध्ये येताना पाहायला मिळेल. टॉप 3 मध्ये आला तर कदाचित नशीब चमकू शकतो, कारण की टॉप 3 मध्ये आला तर क्वार्टर फायनलचा तिकीट आज ड्रॉच्या माध्यमातून मिळू शकतोय. एकोणतरीच आपण पाहिलं तर मंगलमती नागले, एकोणतरीत वादळ स्पोर्ट्स ब्रह्मांडगाव, कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए, ओम साई ट्रिपल नागले ए नागले प्लस पाडा खेळताना पाहायला मिळेल इतर स्पोर्ट्स नागले, साईवादळ नागले विरुद्ध बंद स्पोर्ट्स नागले. चला मैदानाच्या आतमध्ये आपण बघूया की 3 ओव्हरचा मॅच आहे आणि 3 ओव्हरच्या मॅच मध्ये खेळण्यासाठी सज्ज झाले. 3 बॅटर्सचा पण विशाल शेलार आपल्याला पाहायला मिळते आणि ऋतिक बाबर आपण पाहिलं तर नुकत्याच झालेल्या ज्या पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं ना, एका बाजूने त्याने एक ऑलराऊंड वाला मॅच विनर वाला मात्र परफॉर्मन्स दिला होता. आता या मॅच मध्ये मॅच विनर परफॉर्मन्स देतील का? आउटफील्ड मध्ये आपण बघितलं तर खेळ आपल्याला पाहायला मिळतो डीप कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर आपल्याला पाहायला मिळतो, डीप लॉंग आणि डीप काऊ कॉर्नर, डीप मिडविकेट आणि डीप स्क्वेअर लेग. शुभेच्छा देऊया आपण दोन टीम्सला या मॅच कडे. पहिलं षटक हो ब्लाइंड शॉट खेळला गेला, नजर चुकून मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तो फटका फसला होता. परंतु या वेळेला चुकी झाली होती, परंतु स्वतःहून मित्र म्हणून की फलंदाजाने चुकी केली होती. जो चान्स मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने गमावला होता, परंतु तो स्वतःहून देऊन आला. ऋतिक बाबर मात्र आपण पाहिलं तर या वेळेला चुकीचं क्रिकेट खेळत असताना मात्र रनआउटच्या स्वरूपात परतताना पाहायला मिळाला. पहिला झटका इथे मैदानाच्या आतमध्ये एकविरा स्पोर्ट्स नागले टीमला. जिथे पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर जीवनदान मिळाला होता, परंतु ते जीवनदान मी तर म्हणेन की स्वतःच्या पायाने स्वतःवरच कुऱ्हाडी मारून घेतली. आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना की इथे संधी मात्र मिळाली होती, पण ती संधी स्वतः पुन्हा एकदा दिली, म्हणजे स्वतः मी तर म्हणेन की विहिरीत उडी मारली फलंदाजाने, आणि अशी विहिरीत उडी मारली की तिकडे पाणी नव्हतं. या वेळेला पाहायला मिळतं फाईन लेगला फटका, लेफ्ट बॅट्समन विशाल शेलार अखूट टप्प्याचा चेंडू मात्र मिळाला आणि त्या अखूट टप्प्याच्या चेंडूवर पोझिशन मध्ये आले. अंतिम क्षणाला चांगला शॉट एक्झिक्यूट करत असताना फाईन लेगला क्लिअर करणारा फटका, चौकार. या चौकार आणि धावफलकाचा आकार मात्र 5च्या घरामध्ये 3 ओव्हरचा मॅच आहे आणि 3 ओव्हरच्या मॅच मध्ये प्रत्येक बॅटरला माहिती आहे की आपलं कॉन्ट्रीब्युशन म्हणजेच आपलं योगदान किती आणि कशा पद्धतीने द्यायचं आहे. महत्वपूर्ण आपण पाहिलं तर रोल एक आहे ना तो निभवायचा आहे आणि तो एक दर्जेदार रोल मात्र निभवण्याच्या अनुषंगाने मात्र दर्जेदार फटका मैदानाच्या आतमध्ये जरूर लगावला होता. परंतु जोपर्यंत विशालकडे आपण पाहू शकतो लेफ्टी बॅट्समॅन चांगलं कार्य केलं. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं की पहिल्या बॉल पासून सुरुवात केली होती, परंतु त्यानंतर आपल्या टीमसाठी आपण पाहू शकतो ना की कुठे ना कुठे तितका चांगला खेळ करू शकला नव्हता, परंतु या वेळेला करावंच लागणार आहे की डेफिनेटली ऋतिक परतलाय. ऋतिक परतल्यानंतर जबाबदारीचा खेळ मात्र नक्कीच ऍज अ ओपनर बॅट्समॅन म्हणून विशाल कडून असणारच आहे. चला जास्त वेळ सुद्धा खर्च करू नका, रिक्वेस्ट करेन मी. कॉन्ट्रीब्युशन मात्र ज्याप्रमाणे चौकाराच्या साहाय्याने दिलं, परंतु गोलंदाज कुणाल महालिता तो पण सज्जाला आहे. या वेळेला फॉल थ्रू मध्ये चुकतोय, रिदम चुकताना पाहायला मिळतो डेड बॉलचा इशारा, कारण की कुणालने जे षटक फेकलं होतं ना, एक किफायती षटक पहिल्या मॅच मध्ये, आणि म्हणूनच त्याला या मॅच मध्ये प्रमुख षटक सोपवलं गेलंय. प्रमुख षटक आपण त्याला आज विकेट टेकर म्हणूया, परंतु या वेळेला विकेट रनआउटच्या स्वरूपात मिळवली.
शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, फटका पाहिला पण डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चालला, फिल्डर आले तिथे चेंडूला उचललं जातं, फेकलं जातंय, धावे मात्र मिळतील दोन धावे मिळालेत. परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिला ना की फटका हा कदाचित त्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे जायला हवा होता, कारण की टायमिंग तितकं चांगलं झालं नाहीये. लेफ्टी बॅट्समॅन आपण पाहिला तर एक ऍडव्हान्टेज आहे, लेफ्टी बॅट्समॅन धोकेदायक ठरू शकतोय. त्याप्रमाणे टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपण पहा यावेळेला लेगवरचा चेंडू होता. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की भरपूर अशा फटक्यांना मात्र झाडू शॉट सुद्धा आपण पाहिला तर नक्कीच समजलं जातं, खास करून सोशल मीडियाच्या माध्यमातून, परंतु त्याच प्रकारचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. डॉट चेंडू पाहायला मिळाला. प्लॅन मिस एकंदरीत धावफलक स्थिर आहे 7च्या घरामध्ये. याच्या स्कोरच्या भूमिकेत आपण पाहिला तर राकेश सालकर आपल्याला जर पाहायला मिळतात आणि चांगलं स्कोरिंग करताना पाहायला मिळाली. यावेळेला डबल माइंड झाले परंतु चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे. हे त्यांचा विकास वळवी यांनी पाहिलं आणि ते वळवी आमच्याकडे मी त्यांनी सांगितलं की एक्स्ट्रा धाव असेल, खराब चेंडू असेल. एकंदरीत आपण पाहिलं की ज्या अनुषंगाने आपण पाहिलं ना की आतापर्यंत मोठ्या फटक्यानंतर थोडासा विचार आणखीन मोठा झालाय की आणखीन जास्त मोठे फटके आपण खेळू शकतो, त्याच अनुषंगाने बॅट मात्र फिरवली जाते. नो बॉलचा इशारा, या वेळेला डॉट चेंडू तर आला होता परंतु नो बॉलचा इशारा ओव्हरस्टेप केला आणि पंचांनी मात्र आपल्याला सांगितलं गेलं की कशा पद्धतीने नो आला तर ओव्हरस्टेप केलं. गोलंदाजाने चेंडू रिलीज करत असताना मात्र आपण पाहिलं मर्यादा मात्र आहे ना ती ओलांडली आहे आणि नक्कीच आपण पाहिलं तर मर्यादा ओलांडल्यानंतर दंडित केलं गेलं. कायद्याने राहू तर फायद्याने राहू ज्याप्रमाणे म्हटलं जातं कायदा तोडताना नो बॉलचा इशारा, फ्रीचा चेंडू मात्र खेळताना पाहायला मिळेल. ज्याप्रमाणे म्हटलं जातं की जेवणामध्ये मीठ आणि नक्कीच क्रिकेटमध्ये फ्रेट, टेस्ट आणि तडका देऊन जात आहे, परंतु तो तडका मात्र तितका देत आला नाहीये फलंदाजाला. वाईड यॉर्करचा मारा केला आणि ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला. फ्रीचा चेंडू होता आणि त्या चेंडूचा वापर करून घ्यायला हवा होता, परंतु मात्र आपण पाहू शकतो की तितका मिळाला नाहीये. 9 फळकावर आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक ऑन आहे, प्रगती पथावर आहे, परंतु या पहिल्या षटकाला मात्र आपण पाहतो फेकत असताना भरपूर वेळ सुद्धा लागतो मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो जास्त वेळ खर्च करू नका ही रिक्वेस्ट पुन्हा एकदा तुम्हाला करतोय. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, डाऊन दी लेग चेंडू पाहायला मिळते. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जाताना पाहायला मिळाला. एक्स्ट्राज आपण पाहिल्यानंतर पुन्हा अन्य आतापर्यंत या ओव्हर मध्ये 3, यामध्ये 2 वाईट 1 नो मात्र आपण पाहिलं तर त्याचा बेनिफिट आपण बघितलं तर 10 मध्ये 3 तर म्हणजे 7 धावा अशा नव्हत्या आणि एकंदरीत 3 धावा म्हणजे एक्स्ट्राच्या स्वरूपात. परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमला काय झालं तर धावा आल्यात ना, ही महत्वपूर्ण गोष्ट आहे की त्या धावा आल्यात, कारण त्या धावा रोखण्याच्या प्रयत्नामध्ये कुणाल आडवटचा वापर मात्र मिड विकेटला फिल्डर आहे तिथे चांगली फिल्डिंग झाली. चेंडूची फेकी स्ट्राईक यांच्या दिशेने, परंतु बॅकअप तितकं चांगलं मिळालं नाहीये तिथे आणि त्याच अनुषंगाने आपण पाहिलं तर चित्त्याच्या चपळाईने 2 धावा मात्र अर्जित केल्या जातात आणि 2 धावांशी धावफलक आपण पाहिलं थेट 12च्या घरामध्ये इंटर करत असताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाची झाली आहे समाप्ती आणि नाबाद 12 धावांची सुरुवात आपण पाहिली आहे, तर नक्कीच एक चांगला आधार देण्याचं काम मात्र सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये करेल ते म्हणजेच आपण पाहिलं तर आईची उद्यानी लागली या टीमला. आईची उद्यानी लागली टीम आपण पाहिली तर थोडीशी फ्रंट फूटवर आपल्याला जरूर जाणवते, परंतु आपण पाहिला सम्राट स्पोर्ट्स सागपाडा टीमचा जर विचार करायचा झाला तर महत्वपूर्ण आणि प्रमुख गोलंदाजाने 12 धावांचा षटक फेकला गेलाय. उर्वरित 2 गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतील त्याचा फायदा नक्कीच घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. पुढील 2 मॅच आपल्या पुढील 2 संघ आपल्या खेळताना पुढील मॅच मध्ये आपण पाहिलं तर मंगलमती स्पोर्ट्स नागपूर विरुद्ध वादल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव. पण कॅप्टन्स नक्कीच आपण रेडी राहायचं. टॉस आपण मात्र या इनिंग नंतर मैदानाच्या आतमध्ये आपण सुरू करणार आहोत.
वेलकम बॅक सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मॅच जिंकण्याचा प्रयत्न होताना पहा मी दोन्ही टीम्सचा, परंतु चांगला खेळ करेल तो जिंकेल. सर्वात चांगला खेळ मात्र कोण कोणावर दर्शवतो पाहूया. विशाल ओरपी चेंडू सरळ बॅटच्या साहाय्याने स्टेट डाऊन द ग्राउंड शॉट. एका टप्प्याने चालला चेंडू थेट बाउंड्री लाईनच्या पार मिळतील धावा 4. सरळ बॅटच्या साहाय्याने ठोकलेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला तर दुर्वेश पागीनं हात चौकार. आणि कोणतरी इथे आपण पाहायला मिळतोय दुर्वेशनं सुरुवात आपण पाहिली ना तर वैयक्तिक केली आणि टीमसाठी सुद्धा मात्र त्यानं 16 धावा फरकावर. हो नटराज पद्धतीने शॉट खेळलाय. लॉंग लेगच्या दिशेनं फिल्डर आले तिथे फील्ड केले चेंडूला धावा मिळाले. आता चांगला क्रिकेट खेळला जातोय सध्या तरी दुर्गेश पागे. त्याप्रमाणे आपण पाहू शकतो की सरळ बॅटच्या साईडने चांगला खेळला. त्यानंतर एक नटराज पद्धतीने जो शॉट खेळला गेला आपण पाहिला तर नक्की ज्याप्रमाणे असे फटके जास्त जास्त खेळताना आपण पाहिलं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तर वीरेंद्र सहवाग या खेळाडूला नक्कीच आठवण होती आणि तो फटका मात्र त्यांच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. आता पुल करण्याचा प्रयत्न मिस टाइम पाहायला मिळतोय. फिल्डर मात्र नक्कीच संधी होती कॅचिंग पर्यंत पोहोचला नाहीये आणि इथे काय घडलंय तर मात्र इथे आपण पाहिलं तर चुकीचं कॉलिंग होताना पाहायला मिळाला आणि त्याच कारणामुळे आपण पाहू शकतो की रनआउटची एक संधी आणि ती कंप्लीट केली जाते. फलंदाज मात्र इथे बाद होताना पाहायला मिळते. विशाल शेलार रनआउटच्या स्वरूपात बाद. वेलकम बॅक सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतो क्लॅश ऑफ दी गावडी ट्रॉफी आपण पाहिली आणि क्लॅश ऑफ दी गावडी ट्रॉफीसाठी आपण पाहिली आणि तर ज्याप्रमाणे ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आपल्याला. सम्राट स्पोर्ट्स सागपाडा विरुद्ध एकविरा स्पोर्ट्स नागले. कारण की आपण पाहिले आजच्या दिवसामध्ये 2 नागले टीम आपण पाहिल्या स्पर्धेच्या बाहेर मात्र फेकल्या गेल्यात, परंतु आणखीन आपण बघितलं की कॉन्टेस्ट ग्रेट आहेत. कारण की आज आपण पाहू शकतो ना की ज्या प्रकारे जर आपण टीम्स पाहिली आहे ना सह्याद्री स्पोर्ट्स नागले, महिंद्रा स्पोर्ट्स नागले या टीम सुद्धा आहेत आणि त्यांच्याकडे सुद्धा चांगला खेळ आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक हलकीशी अपील केली होती परंतु त्या अपिलीमध्ये आपण पाहू शकतो की तितका हवा होता ते मिळालं नाहीये तितका. मात्र आपण पाहू शकतो की गोलंदाजाने विकेट किपर शोधत होते. डॉट चेंडू येतापर्यंत आपण पाहिला तर धाव फरकाचा विचार करायचा तर 19 फेब्रुवारी 19 तर तोच 19चा आकडा मात्र सध्या दर्शकांना पाहायला मिळतोय. आणि आज जर विचार करायचा झाला तर आज आपण पाहिला ना तर 19 फेब्रुवारी नाही पर्यंत आपण बघितलं तर आज सुद्धा आपण पाहिलं की तिथीप्रमाणे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच 19च्या आकड्यावर मात्र ते आठवण होताना पाहायला मिळते. शिवछत्रपती शिवाजी महाराज 19 फेब्रुवारीचा जो दिवस आपण पाहिला तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अगदी सुंदर अक्षरामध्ये लिहिला गेला. कोणतरी पाहावं लागेल चेंडू फाईन लेगच्या दिशेने वेगाने चाललाय. पाठलाग तर केला जातो परंतु अंतिम चषणाला चेंडूला अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ मात्र जरूर स्टॉप केला गेलाय. परंतु आपण पाहिलं मोबदला मिळतोय काय तर यस डेफिनेटली मात्र 4 धावा. आपण पाहू शकतो की ज्या अंदाजाने मात्र आपण पाहिलं की इथे प्रयत्न केला गेला अशा नाही तर तशापर्यंत 4 धावा मिळवायच्या होत्या आणि त्या मिळवल्या गेल्या. पुन्हा 10 खराब चेंडू 25च्या घरामध्ये धाव फलक. जेव्हा आपण बघितलं की विशाल गोलंदाजीमध्ये येतोय ना तेव्हा भरपूर मात्र आपण पाहिलं की एक्सरसाइज मात्र करावं लागतंय पंचांना. पण की आतापर्यंत दुसऱ्या ओव्हरच्या स्पेलमध्ये असेल पुन्हा एकदा आहे की काय पंच पाहावं लागतील. विकास सांगतात की पुन्हा एकदा वाईट चेंडू आहे. म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं की जवळजवळ दुसऱ्या मॅच मध्ये कदाचित 6 वाईट चेंडू फेकले गेलेत विशालने डेफिनेटली. कारण की पहिल्या मॅचच्या पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा 3 वाईट फेकले गेले होते
आणि आता 3 फेकले गेलेत. म्हणजे डेफिनेटली आपण पाहिलं की 6 वाईड आतापर्यंत, म्हणजे एक एक्स्ट्रा षटक फेकला गेलं. नागपूरला कट आउट फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये आणि चेंडू थेट निघून जातोय सीमारेखा पार. मिळेल हत्सावकार हा मैदानाच्या आतमध्ये चौकार आला आणि या चौकाराने धाव फर्स्टच्या घरामध्ये पोहोचला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं 30 धावा आणि जी सरासरी आपल्याला पाहायला मिळते ना 15ची, आणि जी 15ची सरासरी आपल्याला पाहायला मिळाली. आता या 15च्या सरासरीने असं वाटतंय की चांगल्या स्थितीमध्ये आलाय. एकंदरीत 6 चेंडूचा खेळ अजून सुद्धा शिल्लक असेल, कारण की सम्राट स्पोर्ट्स सागपाडा टीमने कमबॅक मात्र आपण पाहिला ना, ज्याप्रमाणे पहिल्या मॅच मध्ये 2 षटकाच्या नंतर केला गेला होता तसंच कदाचित इथे करू शकतील का, हा मोठा प्रश्न असतो. पाहावं लागणार आहे वैया मैदानाच्या आतमध्ये. विषयाचा जर विचार करायचा झाला तर आतापर्यंत 2 षटका फेकले गेले होते आणि म्हणजे पहिल्या मॅच मध्ये 18 धावा खर्च केल्या होत्या, या मॅच मध्ये सुद्धा 18 धावा खर्च केल्या, म्हणजे 10 जास्त खर्च करताना पाहायला मिळतोय. आता शेवटचं षटक प्रवीण पागीच्या हातामध्ये. अतिरिक्त उछाल बाला मिळाला, सरप्राईज केलं गेलं होतं फलंदाजाने, बागपटला बीट केलं गेलं होतं चेंडूला, परंतु आपण पाहिलं ना इतकेच वेट करून शॉट एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. परंतु ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की चेंडूची लाईन आणि लेंथ परतपणा कमी पडला आहे, त्यामुळे तो शॉट एक्झिक्यूट करण्याचा टायमिंग होता ना ते साधता आलं नाहीये आणि सरप्राईज डिलिव्हरीज होती. विकेट बॅकफूटला कट शॉट जास्त खेळण्याचा प्रयत्न केला जातो, बॅकफूटवर जास्त असतं चेंडूला मात्र वेट करून खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिला की तो इंटन मात्र नक्कीच चांगला आहे, परंतु प्रत्येक वेळी आपण पाहू शकतो की ते गोलंदाजी चेंडू देणार नाहीये तुम्हाला, तर त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं काहीतरी वेगळं करावं लागेल. आणि पेस करण्याच्या अनुसार मिस्टर शॉट 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये खेळाडू होते, परंतु त्यांच्या मस्तकावरून चेंडूला मात्र आपण पाहिलं चेंडू खेळला गेला होता. धावा मात्र 2 मिळवल्या गेल्यात. पुढील मॅच टॉस साठी मी रिक्वेस्ट करेन, कारण की आपण पाहिलं तर बादल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव टीम आणि त्यांच्या समोर आपण पाहिली तर मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागणे टीम. एकंदरीत आपण विश्लेषण करायचं झालं तर इथे विकेट आलाय, परंतु 2 चेंडू शिल्लक आहेत. धाव फलकाचा जर विचार करायचा झाला ना तर 33 म्हणजे नियंत्रण आणलं पहा. आणि मी हीच चर्चा करत होतो की सम्राट स्पोर्ट्स सागपाड्यात 2 षटकानंतर चांगलं नियंत्रण मात्र फलंदाजीमध्ये आणण्यासाठी मात्र आपल्याला माहेर पाहायला मिळाला, जे त्यांनी पहिल्या मॅच मध्ये केलं आणि तेच ह्याच मॅच मध्ये करताना पाहायला मिळत आहे. आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं ना तर पहिल्या 2 ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर तब्बल 30 धावा, परंतु त्यानंतर आता फेकलेले एकूण 4 मध्ये 3. प्रवीण पागी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश जाधव. ओव्हर पिच होता परंतु आपण पाहिलं की शॉट सिलेक्शन इंटन नव्हता, मात्र आपण पाहिलं एक चांगला फलंदाज आपण पाहिला ना तर नक्कीच चांगला फायदा करू शकला असता, परंतु कडे शॉट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता. तर पॉझिटिव्ह इंटेंट दिसून आला नाही या शेवटचा नाही आणि त्यांचा चेंडू पाहायला मिळेल. फटक्यामध्ये ताकद नाही ती, परंतु आपण पाहिलं तर गॅप मध्ये फटका जरूर आहे. चेंडू चालला एकंदरीत बाउंड्री लाईनच्या पार मात्र मिळतील 4 आणि या 4च्या साइड आपण पाहिलं तर गेमला मात्र आपण पाहिलं तर एकंदरीत इनिंगला फिनिश केलं गेलाय आणि धाव फलक पोचलं गेलं 37च्या घरामध्ये. 37च्या घरामध्ये या फलक पोचलं गेलं म्हणजे 38चं टार्गेट असेल मॅच जिंकण्यासाठी. आता हे 38चं टार्गेट आता कम्प्लीट करायचं सम्राट स्पोर्ट्स सागपाडा टीमला. पहिल्या मॅच मध्ये 37चं होतं, परंतु तिथे 4 षटकामध्ये कम्प्लीट करायचं होतं. आता इथे आपण पाहिलं तर 38 परंतु 3 षटकामध्ये कम्प्लीट करायचं. 37 धावा झाल्यात, 38 धावा करायच्या आहेत एकंदरीत आपण पाहिलं तर ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहिलं तर बॅटिंग मध्ये चांगला रोल मात्र ज्याने निभावला गेला खास करून आपण पाहू शकतोय तर प्रतीकने, दिलवेशने, विशालने, आकाशचं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं तर चौकार एकच मोठ्या वर्षाने पाहायला मिळाला.
तर त्याच कारणामुळे आपण बघू शकतो की आता चांगला फाईट बॅक टोटल आपल्याला पाहायला मिळत. आता पाहूया कशा पद्धतीने पाठलाग मैदानाच्या आतमध्ये केला जातो. प्रत्यक्ष घेऊया आपण छोटासा ब्रेक. चला मी कॅप्टन्स रिक्वेस्ट करतोय. कॅप्टन कोण आहे? चला 2 कर्णधार इथे येताना पाहायला मिळतील कारण की मंगलमूर्ती नागरी टीम आपण पाहिली आहे आणि दुसऱ्या बाजूने पण पाहिली आहे ना तर बादल स्पर्श बामणगाव टस केला पाहिजे. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय गादी चषक 2024 गादी स्पोर्ट शिलेकरने आयोजित प्रेझेंट केलेली स्पर्धा पाहायला मिळते. मॅच सेकंड राऊंड मध्ये फर्स्ट मॅच पाहायला मिळते आपल्याला सम्राट स्पोर्ट सागपाडा विरुद्ध. या वेळेला पहिलाच बॉल आपण पाहतोय हवेत खेळ आहे. फिल्डर आले परंतु फिल्डरच्या माध्यमातून आपण पाहिलं ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर योगदान मिळायला हवं तर फिल्डिंग मध्ये तसं मिळालं नाही आणि फटका पाहायला मिळाला तर थेट बाउंड्री लाईनच्या पार जाताना पाहायला मिळतात आणि पहिल्याच बॉलवर आपण पाहतोय षटकार मात्र जैनच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. सिद्धेश एकंदरीत आपण बघितलं की ज्याप्रमाणे फटका जर चांगला होता परंतु डिसिजन पण एकदा चेंज केला जातो की इथून हा डेड बॉलचा मात्र इशारा कारण की एकूण पाहिलं की विद्युत प्रवाह करणारे नक्कीच इथे आपल्याला पाहायला मिळतो त्या तारा पाहायला मिळतात. नक्कीच आपण जर पोल आहेत आणि त्या पोलला जर चेंडू लागला थांबला तर तुम्हाला धावा कंप्लीट करायच्या आहेत परंतु तारेला स्पर्श करून जर चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे किंवा कॅच पकडला जाईल तरी सुद्धा मात्र तो डेड बॉलच असेल. डेफिनेटली आपण पाहतो की इथे धाव मात्र जैनने ज्याप्रमाणे पण पाहिले तर धमाक्यात केलेली सुरुवात परंतु त्या सुरुवातीला आपण पाहिलं ना तर कुठे ना कुठे आपण पाहू शकतोय इथून असं मी तर म्हणेन की तिचा बेनिफिट मात्र जे गोलंदाजाला पुन्हा एकदा मिळाला कारण की षटकार पडला होता ऑलमोस्ट मोहर मात्र षटकाराची होती. ओ दॅट्स अ गुड डिलिव्हरी. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय ब्लॉक हॉल आणि पूर्णपणे आपण पाहिलं तर या चेंडूच्या समोर आपण पाहिलं तर प्रत्येक आपण पाहतो किती मोठा फलंदाज असो काही करू शकत नाहीये आणि क्रिकेटचा आपण पाहू शकतो त्याला सर्वात मोठं अस्त्र म्हणजे ब्रह्मास्त्र म्हटलं जातं आणि तो ब्लॉक कॉलचा चेंडू वापरला गेला.
आता ओरपीजी मध्ये डिलिव्हर झाला, परंतु कंडमोड मात्र झेल करता आला नाहीये. कॅचेस विन द मॅचेस. आणि हे चित्र मात्र आपण पाहिलं तर थोडस चित्र होतं ते साफ व्हायला होतं, परंतु मात्र ते चित्र मात्र मी तर म्हणेन ना स्वतःहून मात्र बिघडावला. कारण की आपण पाहिजे एक संधी आली होती धावून, ज्या परीने म्हटलं जातोय ना पत्त्यांच्या बंगल्याला हवेचा धोका आणि फलंदाजाला बाद करण्याचा गमावला मोका. आता हवेत पुन्हा एकदा फटका हवेत आहे. फिल्डर आले, परंतु या वेळेला विशाल मात्र नाही चुकी करणार ती आणि चांगला कॅच पाहायला मिळाला. आणि जयवंत सारखा खेळाडू मात्र इथे बाद केला जात आहे. आणि विकेटचं पतन हा मोठा विकेट म्हणावं लागेल, कारण की जयवंत सारखा खेळाडू पण पाहिला ना तर मात्र डगआउटला जाणं म्हणजेच चिंतेचं वातावरण मात्र सम्राट स्पोर्ट्स सागपाड्याच्या खेळामध्ये होताना पाहायला मिळेल. वेलकम बॅक सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. गाडी चषक 2024 आपण पाहतो. UTC या चॅनलवर जोडलेले प्रेक्षक त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतो. आणि प्रेक्षकांचा जर विचार करायचा झाला तर प्रत्येक टीमच्या मध्ये पण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात असतात आणि सातत्याने पण पाहिला तर याही मॅचचे समर्थक आपण पाहिले जे मात्र आनंद घेताना पाहायला मिळतील. हा चेंडू मात्र आपण पाहिला तर नियंत्रण नव्हतं गोलंदाज सिद्धेशचं आणि नियंत्रण मात्र चुकलं गेलं आणि आपण पाहू शकतोय तर हे चित्र पाहायला मिळते. वाईट प्लस मात्र 22 मात्र धावा मिळते, म्हणजेच 2 रुपयाच्या पेनावर 10 रुपयाचा साबण फ्री. आणि हेच चित्र पाहायला मिळालं, कारण की जिथे आपण पाहू शकतो तर एक धाव मात्र दिली तर दिली आणि आपण पाहिलं तर तिथे चौकार मात्र आपण पाहू शकतो. खराब चेंडू सुद्धा फेकला गेला तरी पण मात्र पहा किती मिळाला. आणि हा धावा आपण पाहिला ना तर भरपूर आणि भरपूर पाहिला आपण तर मात्र फायदेशीर ठरतील. त्या म्हणजेच आपण पाहिलं तर सम्राट स्पोर्ट्स सागपाडा टीमसाठी. वरती चेंडू हवेत आहे, फिल्डर अंडरनेट आणि गुड कॉल द कॅच. ऋतिकच्या माध्यमातून झेल मात्र कलेक्ट केला जात आहे आणि विकेटचं पतन. दोन्ही खेळाडू मात्र सम्राट स्पोर्ट्स सागपाडा टीमचे परत नाही गेले. आता असं वाटतं की कुठे ना कुठे आपण पाहिलं तर सम्राट स्पोर्ट्स सागपाडा अडचणीमध्ये आला, परंतु सम्राट स्पोर्ट्स सागपाड्याकडे असा एक सम्राट मात्र नक्कीच असायला हवा जो साम्राज्य आपल्या टीमचं मात्र नक्कीच उभं करण्यामध्ये नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बिनधास्तपणे उभा राहील. कोणी असा सम्राट स्पोर्ट्स सागपाडा टीमकडे सम्राट आहे का तो नेतृत्व करताना पाहायला मिळेल. फलकावर धावा पाहायला मिळतात 7. एकंदरीत आपण पाहिला लक्ष आहे ते म्हणजे 38. एकंदरीत अजून सुद्धा मॅच जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे, परंतु ही गरज आपण पाहतो पुरवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी नक्कीच फलंदाजांना करावी लागेल. तर दुसऱ्या बाजूने या धावांचं रक्षण करण्यासाठी कामगिरी आपण पाहिलं तर गोलंदाजांना चांगली करावी लागेल. आपण पाहतो गावदेवी चषक आयोजक टीम पाहायला मिळेल तर गावदेवी शिलोपर A टीम आणि संपूर्ण टीमच्या माध्यमातून आपण पाहिलं तर एक चांगला विचार, एक चांगली संकल्पना आणि चांगला प्रतिसाद सुद्धा आपण पाहिलं तर इतर सहकार्यांचा आणि नक्कीच आपण पाहिलं तर आपल्या स्पॉन्सर्सचा मिळाला आणि थेट मात्र या पेमेंटच्या मैदानावर अवतरली होती म्हणजेच गावदेवी चषक. मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या दो धडक लगावला सिक्सर. मैदानाच्या आतमध्ये आला होता आपण पाहिला तर कुणाल महाली नावाचा खेळाडू आणि त्याने ठोकला इथे षटकार. पहिल्याच बॉलवर आपण पाहतो तर ज्याप्रमाणे आपण आल्या आल्या सिक्सर लगावल्यानंतर त्या सिक्सरने आपण पाहू शकतो ना कुठे ना कुठे एक विचार मात्र सिद्धेश्वर मात्र पडताना पाहायला मिळाला. धाव फलक पहा कोणत्या 13च्या घरामध्ये पोचला, म्हणजे ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो ना की एक मोठा फटका आणि त्या आलेल्या मोफतच्या 5 धावा आणि त्या निर्णायक ठरतील या मॅच मध्ये. आधीच म्हटलं होतं आणि त्याच ठरतील, कारण की ज्या सिच्युएशन मध्ये आपण पाहू शकतो ना की त्या 5 धावा देण्याचं काम केलं म्हणजेच आपण पाहू शकतोय आजारी माणसाला आपण पाहू शकतो तर नक्कीच औषध पाजण्याचं काम मात्र त्या 5 धावेने केला. आता पाहू शकतो आपण 13 धावांची सुरुवात मिळाली.
एकंदरीत आपण पाहणार आहोत. तर आता मॅच जिंकण्यासाठी 12 चेंडूचा खेळ असेल आणि या 12 चेंडूमध्ये धावांची गरज असेल 25 धावांची गरज असेल. 12-25. हो, हा चेंडू दुर्वेशचा मात्र आपण पाहू शकतो फुलर लेनचा होता. परंतु आपण पाहू शकतो की नक्कीच पिक करण्यामध्ये आपण पाहिलं तर अपयशी राहिला. अतिशय चांगल्या पद्धतीने पिक केला असता तर आणखीन एक बिग ब्लास्ट कदाचित मैदानाच्या आतमध्ये होऊ शकला असता. धीम्या गतीने पडल्यानंतर मध्ये येत इनकटर पद्धतीचा चेंडू चकवा दिला, फलंदाजाला पाकफुटला खेळण्याचा प्रयत्न आणि त्रिफला उद्ध्वस्त केला जात. विकेटचं प्रदान दांडी गोल केली जाते दुर्वेशच्या माध्यमातून. सम्राट स्पोर्ट्स सागपाडा टीम ज्याप्रमाणे आपण पाहिली आहे ना, तिथे 10 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्न नक्कीच त्याच्यासाठी मेहनत ही घ्यावी लागेल थोडीशी, परंतु मेहनत ही घ्यावीच लागणार, त्याशिवाय पर्याय नाहीये. ज्या परिणाम म्हटलं जातं ना, हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणी घेऊ शकत नाहीये, कारण की फुकटचं पुरत नाहीये आणि प्रामाणिक कष्टाचं मात्र कधीच संपत नाहीये. प्रामाणिकपणाने मेहनत घ्यावी लागेल तर तुम्हाला यश डेफिनेटली नक्कीच मिळेल. मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर विशाल सापटे आपण पाहिलं तर बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूची पाहणी करावी लागेल. फक्त प्रत्येक बॉलवर शॉट सिलेक्शन, नक्कीच प्रत्येक बॉलवर आपण पाहू शकतो फक्त बॅट फिरवण्याचं काम मात्र केलं जाते, परंतु नक्कीच वार करण्याच्या आधी आपण पाहिलं तर शत्रूची ताकद, शत्रूची फितूर मात्र ओळखली पाहिजे आणि त्यानंतर तिथून वार मात्र केला पाहिजे तर फायदा मिळू शकतो. तर पिच लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोनला लागल्या चेंडू मिड विकेटच्या दिशेने विशाल आहे तिथे, परंतु दामी आली आहे. धावणारे मात्र पावलं मागे घेतली आहेत. कदाचित आपण पाहिलं जास्त धाव मिळाला असता, परंतु एकच मिळाली आणि हा मिळेस आपण पाहू शकतो की ना की कुठे ना कुठे मॅच फसली आहे. 24 धावांची गरज असणार आहे. एकंदरीत 8 चेंडू आणि 24 धावा. त्या परीने म्हटलं जाते ना, सोसावे लागतील घाम, करावे लागतील कष्ट, तरच तुम्हाला अनुभवता येईल तुमच्या विजयाची गोष्ट. फोडले चेंडूला मिड विकेट सीमारेषा बाहेर नेऊन तो सोडलाय, टोकलाय षटकार. मोठ्या जोशाने आलेला षटकार. मॅच मध्ये ट्विस्ट, कारण की इथून आपण पाहिलं ना तर या सिक्सरने धाव फळक पोचला गेला 20च्या घरामध्ये. 18 धावांची गरज, 7-18. पुढे एकदा फुल टॉस, परंतु या वेळेला उंची जास्त आहे आणि लांबी कमी आणि त्याच प्रत्यय पाहायला मिळाला. गुड क्वालिटी ऑफ दी कॅच आणि पाहायला मिळते विकेटचा पतन. पलटवार होताना पाहायला मिळाला, परंतु मॅच पहा मित्रांनो इथे संपलेली नाहीये, कारण की मॅच अभी बाकी है, बात अभी बाकी है. गावदी ट्रॉफी इथे पूरी तरह से बाकी है, परंतु ही मॅच आपण पाहिली आहे ना, तर ज्याप्रमाणे एका बाजूने असं वाटलं होतं की कुठे ना कुठे कठीण झाली, परंतु एक आलेला षटकार आणि त्या षटकारानंतर आपण बघितलं की पुन्हा एकदा तिखट पलटवार, परंतु 6-18. जास्त वेळ खर्च करू नका, रिक्वेस्ट करेन, कारण की आज आपण ऑलरेडी लेट आहोत आणि एकंदरीत 1च्या घरामध्ये पोहोचलोय आणि आपण पाहिलं तर जवळजवळ 3रा सामना खेळत आहे. म्हणजे डेफिनेटली आपण किती आपण राहिलं तर मागे आहोत ह्या विचाराने चालायचं आहे. एकंदरीत विश्लेषण करायचं झालं नक्कीच आपण बघितलं तर अमृत दादा सकाळच्या सत्रापासून मॅचचा आनंद घेतात, तर रिलॅक्स मोड मध्ये आहेत. यावेळी फटका आणि फटका चालला बावडीलांच्या पार. मिळतील धावा 6.
हा मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर ठोकलेला षटकार. आता मॅच मध्ये आपण पाहतोय ना की ट्विस्ट पुन्हा एकदा तोच निर्माण झालाय, कारण की 5 चेंडू आणि 12 धावांची गरज. 5 चेंडू 12 धावा. एकंदरीत ज्याप्रमाणे ऋतिकच्या हातामध्ये चेंडू स्ट्राईक एंड करे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल साबटे आणि विशाल कामगिरी करण्याच्या अनुषंगाने मात्र पाहायला मिळतोय. आता फटका फसला, विकेटची दाट शक्यता आणि या वेळेला झेल ड्रॉप. हा झेल मात्र आपण पाहू शकतो ऋतिकने ड्रॉप केलाय, परंतु या झेलचा नतीजा काय होताना पाहायला मिळेल. मॅच मध्ये आपण पाहिलं तर सगळं काही मात्र निर्माण आहे, कारण की 4 चेंडू आणि गरज असेल एकंदरीत आपण पाहिली आहे ना तर 11 धावांची. 4 चेंडू 11 धावा. मॅच मध्ये ट्विस्ट आहे, मॅच मध्ये रंगत आहे. हा बॉल खूप महत्वाचा आहे. ट्राय केला जातोय नक्कीच अलॉंग द कार्पेट डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. फिल्डर आणि चुकी झाली. डेफिनेटली आपण पाहू शकतो की आपल्या टीम साठी धावा जोडल्या गेल्या एकूण तरी 2, परंतु इथे आपण पाहू शकतो की जितक्या जास्त प्रत्येक बॉलवर धावा जोडण्याचा प्रयत्न करावा की जितकी मॅच सोपी होऊ शकते. आता 3 चेंडू आणि या 3 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजेच 9 धावांची. डेफिनेटली 3 मध्ये 9. हो या वेळेला काय केलंय तर जे नाही करायचं तेच केलंय. एक्स्ट्रा धावा, एक्स्ट्रा चेंडू, सगळं काही गणित बिघडवण्याचं काम करतील इथे. आता मॅच मध्ये 3 मध्ये 8 धावांची गरज. एकंदरीत 3 मध्ये 8 आणि कोणाला सापडेल जाईल का की गोलंदाज विकेट घेण्याचा प्रयत्न करेल. मॅच आपण पाहिली ज्या स्थितीमध्ये आणली आहे आणि जिथून स्थिती आणली, कारण की पहिला बॉल आपण पाहिला सिक्सर आला आणि तिथूनच मॅच मध्ये मोठा कमबॅक होताना पाहायला मिळालाय. हा चेंडू पाहायला मिळाल आपल्या आणि इथे काय घडताना पाहायला मिळेल. इथे काय घडताना पाहायला मिळत आहे तर फलंदाज मात्र आपण पाहिलं स्टंपिंग आउटच्या स्वरूपात होताना पाहायला मिळत आहे. बाद आणि एकंदरीत पाहायला मिळत आहे सम्राट स्पोर्ट्स सागपाडा अडचणीमध्ये पुन्हा एकदा येऊन सापडला. अडचणीचं निवारण करायचं आहे, कारण की राहिलेले आता बॉल असतील 2-2 मध्ये 8 धावा. फलंदाज काय करतील, 2 चेंडूवर 2 चौकार ठोकतील की षटकार चौकार ठोकतील, काय घडणार आहे मॅचचं चित्र. कहाणी में बड़ा वाला ट्विस्ट आ चुका है, ज्या परिणाम आपण पाहू शकतोय ना एकंदरीत ज्या विचाराने आपण पाहू शकतोय खेळ मात्र होताना पाहायला मिळाला. परंतु बॅटिंग लाईनअप आपण पाहिली ज्याप्रमाणे खोल मध्ये आहे, परंतु या वेळेला मात्र सांगून चालण्याचं नाही तर करून दाखवावं लागेल. मंजिल मिले न मिले तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी न करें ये भी तो बहुत बड़ी बात है. आणि डेफिनेटली आपण पाहू शकतो की ज्या अनुषंगाने इथे मात्र आपण पाहू शकतो प्रयत्न करावा लागेल. बॅटर मध्ये दाखल झाले. फटका मात्र पाहायला विकेट किपरच्या हातामध्ये. कॅच मात्र कंप्लीट. सम्राट स्पोर्ट्स सागपाडा टीम मात्र अडचणीमध्ये. आता 1 चेंडूने 8 धावांची गरज. ज्या अनुषंगाने आपण पाहिली आहे ना कुठे मॅच आपण पाहिली आली होती, परंतु तिथून मॅच पुन्हा एकदा गमावली आहे. परंतु मॅच संपलेली नाहीये मित्रांनो, मॅच संपलेली नाहीये, कारण की 1 चेंडू 8 धावा. चॅम्पियन ट्रॉफीचा एक मुकाबला आठवतोय मला, 1 चेंडू मध्ये 7 धावांची गरज होती. डेफिनेटली आपण पाहिला तर तो असा मॅच होता की एकंदरीत जिथून थेट पाहिलं असताना तर पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी मात्र गमावली सातिवली टीमने. काय गमावली, कारण की एकंदरीत एका चेंडूमध्ये 7 धावांची गरज असताना एक बॉल वाईट टाकला आणि त्यानंतर त्या खेळाडूने ठोकलेला सिक्सर आणि तिथून मात्र आपण बघितलं तर वाली टीम चॅम्पियन ट्रॉफी झाली, चॅम्पियन ट्रॉफीची विनर झाली होती. परंतु इथे 1 मध्ये 8. मॅच मध्ये ट्विस्ट आहे का नाही, आणि या वेळेला क्लीन बोल्ड मात्र आपण पाहिलं तर सम्राट स्पोर्ट्स सागपाडा टीम कडून अपेक्षित आपण पाहिलं जे परफॉर्मन्स मिळणं गरजेचं बाब होतं, परंतु ते मिळालं नाहीये. आणि एकंदरीत आपण पाहिलं तर पाठलाग करत असताना 8 धावांनी मात्र मॅच गमावला गेला. टफ लक सम्राट स्पोर्ट्स सागपाडा. परंतु आपण स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करत आहे.
एकविरा स्पोर्ट्स नागली या टीमचा आभार व्यक्त करेन. आणि एकंदरीत सांगायची गोष्ट झाली तर ज्याप्रमाणे जी बॅटिंग आपण पाहिली होती ना आणि बॉलिंग आणि बॉलिंग दोन्ही क्षेत्रामध्ये आपण पाहणार आहोत. कारण की जिथे आपण विकेशन करायचं आल्यानंतर